अमावस्येला करावयाची विशेष सेवा। या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे। सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये। घराच्या आणि आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्ग्या सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर पण चालेल घर स्वच्छ पुसून घ्यावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा। तसेच पांढऱ्या मोहरीवर वल्गा सूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकवून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी। घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळे बांधणे। अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा करावे। गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे। जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे। त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा। घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे। शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळी त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा। दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा। शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये। धन्यवाद।